मी ॲग्रोसरी सेंटर संचालक मनीष मानकर, अंजनगाव सुरजी. ही 858 निजवडूची जी व्हेरायटी आहे, याला पाहिलं असता याची जी बोंड साईज आहे, वर पण अगर तुम्ही पाहिला तर वर पण बोंड साईज भरपूर मोठी आहे. 5.5 ते 6 ग्रामपर्यंतचं बोंड आहे. आणि याचा एकेका झाडाला 80 ते 100 बोंड आता तर मी पाहिलेले आहेत. आणि कापूस वजनदार आणि वेचण्यास हलका आणि सोपी त्याच्यामुळे. आणि आतापर्यंत जर पाहिला तर सगळ्यात अर्ली कापूस मला दिसत आहे. इतके सारे लवकरात लवकर बोंड हातात, म्हणजे कापूस घरात येऊन राहिलेला आहे. आणि भरपूर पाती अजूनही शेंडा चालू आहे, पाती पण चालू आहेत. आणि वरून माल पक्का पण भरपूर झालेला आहे. कसं राहील शेतकऱ्यांसाठी विजेता कापूस वाण आपल्या अंजनगाव सुरजी भागात, दर्यापूर भागात? आता याच भागात पेरलेलं असल्यामुळे या दृष्टीने असं दिसत आहे की आपल्या भागातील इथल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सूट झालेला वाहन आहे. काय वाटतं येणाऱ्या सीझनला किती पॅकेट तुम्हाला विक्रीसाठी लागू शकतात? किती पॅकेट द्याल शेतकऱ्यांना? आता अंदाज तरी समजा डिमांडनुसार आणि आमची पण कॅपॅसिटीनुसार समजा कमीत कमी सांगत आहे मी 1000 पॅकेट तरी आम्ही विकू. मी एकटाच विजेता. हो, बाकी दुकानदार वेगळे. धन्यवाद दादा.